या ठिकाणी जे आपल्याला काही छोटे माऊली सुद्धा भेटलेले आहेत. तर रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नाव काय मावा? स्वराज चव्हाण. स्वराज चव्हाण. मग कसं म्हणतो कुठले प्रॉपर? मी आता पुण्यातलाच आहे प्रॉपर. पहिला कुठला होता? पहिला पण इथेच होतो. मग आता म्हणला त्यामुळे म्हणलो. कोणती शाळा? साधना इंग्लिश मिडियम. साधना इंग्लिश मिडियमचा होय. माझा मोठा भाऊ पण तिथं शिकलाय. मी प्रॉपर सोलापूरचा आहे. मग कसं झालं पूर्ण, कशी आहे जत्रा? एक नंबर. खूप गर्दी आहे, फक्त चेंगरा चेंगरी आहे. पार्किंगचा सेन्स नाही लोकांना. बाकीचं काय नाही, निवांत. नमस्कार माऊली. काय म्हणतो, कसं चाललंय पूर्ण जे वारीचं जे कार्यक्रम आहे आता सध्याला, जे वारी माऊलींच्या दर्शनासाठी जे निघत आहे आता, जे आहे तुकाराम माऊलींची व त्यासोबत ज्ञानोबांची जी आहे पालखी सुद्धा जे या ठिकाणी आली होती हडपसर मध्ये, तर त्याच्याबद्दल तुमचं पूर्ण मत काय आहे? खरं तर पाहिलं गेलं तर आता वर्षात एक दिवस पालखी येते. मला तर असं वाटतं म्हणजे जगामध्ये ही पालखी आहे, ही पालखी म्हणजे सगळ्यात फेस्टिवल आहे भारतामध्ये. आपलं जे मराठी माणसाचं किंवा आपल्या हिंदू धर्मामध्ये हे सगळ्यात महान आहे. कारण प्रत्येक भाविक भक्त लहान मुलापासून म्हातारा माणसापर्यंत सगळेजण आतुरतेने जे वाट पाहत असते पालखीचे. अतिशय आता सुंदर असं क्षण आहे. त्यामुळे सगळे जे काही लहान पोरं पण असतात त्यांना पण उत्साह असतो नाही का. आज हडपसर मध्ये पालखी आली आमच्या इथं, आम्हाला पण भारी वाटलं. आमचे मित्र पण होते, सगळ्यांनी एन्जॉय वगैरे केला. इथं म्हणजे एक वेगळीच मज्जा असते नाही का. काय जातीपातीचं काय तुम्हाला दिसलं का याच्यामध्ये? नाही, जातीभेद भेद काही नाही. इथं म्हणजे सगळं सामान्य आहे आपल्यामध्ये. हिंदू धर्मामध्ये कसं असतं, आपला हिंदू म्हणजे हिंदूच आहे. म्हणजे सर्व धर्म संभाव दिसला का सगळ्या समाजाचे? हो, संभव एकदम सामान्य आहे. मग बाकीचं काय ट्रॅफिक जाम वगैरे होत आहे, पोलीस प्रशासनाचं कसं वाटलं तुम्हाला योगदान या पूर्ण कार्यक्रमामध्ये? पोलीस प्रशासनाचं एकदम भारी वाटलं. त्यांनी एकदम सुरळीत काम करते त्यांचं. आणि त्यांना जे आपले माऊली भक्त आहेत ते पण त्यांना साथ देत येते. जे अँब्युलन्स वगैरे असेल त्यांना जायला रोड वगैरे, त्याचप्रमाणे जी पालखीचं मध्ये जी गर्दी होणारी आहे, प्रत्येक भाविकाला एक चांगल्या प्रकारे दर्शन मिळण्याचा मार्गदर्शन पोलीस प्रशासन करत आहे. तर कसं वाटलं माऊलींचं दर्शन घेऊन पालखीचं? खूप चांगलं वाटलं. वर्षभराची वाट जी बघत होतो ती आज पूर्ण झाली. माऊलींचं दर्शन घेतलं, त्याचप्रमाणे भारी वाटलं सगळंच. म्हणजे वर्षातलं ही एकच जत्रा हडपसरची? हो, वर्षातून एकदाच ही जत्रा हडपसरची पालखी. तर खूपच सुंदररित्या या ठिकाणी माऊलींनी जे आपले मनोगत व्यक्त केले. खूप खूप धन्यवाद भाऊ. असंच सपोर्ट करत राहा. तर चला पुढे लोकांची. रामकृष्ण हरी. काय म्हणता माऊली, कसं चाललंय पूर्ण यात्रा? अतिशय सुंदर प्रमाणात चाललेली आहे. यात्रेबद्दल काय सांगावं तेवढं कमीच आहे. अतिशय. प्रॉपर कुठले तुम्ही? मी धाराशिव. धाराशिवचे होय? धाराशिव मधलं कुठून? धाराशिव मध्ये उमरगा तालुका. उमरग्याचे होय. मग कसं वाटलं, म्हणजे उमरग्या मधलं वेगळं इथलं वेगळं, कसं वाटलं तुम्हाला? नाही, उमरग्यामध्ये अशा पद्धतीचं म्हणजे जे काही स्वरूप आहे ते पाहायला भेटत नाही. जे इकडे जे भेटतं ते तिकडे भेटत नाही. आमच्या बी गावातून वारी जाते कासा रस्त्यामधून, आम्ही ते पण पाहत असतो. आमचे आई वडील सुद्धा वारीला जात असतात. बरं. तेही जात असतात वारी. मग किती वर्ष झालं तुम्हाला या वारीमध्ये तुम्ही सहभागी होता? मी गेली 15 वर्ष झालं वारीमध्ये येतो. 15 वर्ष झाले. आणि पुण्यात येऊन किती वर्ष झाले? पुण्यामध्ये येऊन 20 वर्ष झाली. 20 वर्ष झाले. मग कसं वाटलं तुम्हाला पूर्ण कायदा सुव्यवस्था? सगळ्या गोष्टी सोयीस्कर आहेत. चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे. वातावरण पण अतिशय सुंदर आहे. काही दिवसापूर्वी भरपूर पाऊस झाला पुण्यामध्ये, पण आता व्यवस्थित चाललेलं आहे. बाळांना घेऊन आलो तुम्ही? हो, दरवर्षी येतो. दरवर्षी. तर काय संदेश काय देऊ इच्छिता तुम्ही बाहेरच्या लोकांना आपल्या पूर्ण वारीबद्दल? वारीबद्दल सगळ्याला सांगायचं हेच आहे की अतिशय चांगल्या पद्धतीची वारी जात आहे. तर सगळ्यांनी ट्रॅफिक लोकांना किंवा पोलीस कर्मचारी जे आहेत यांना सहकार्य करत राहतात, एवढं सांगायचं. बरोबर आहे. तर आपली ही जी वारी आहे हे सर्व धर्म समभावाचं एक प्रतीक आहे, ज्यामध्ये जे सर्व समाजाचे, सर्व धर्माचे, सर्व जातीचे, सर्व पंथाचे, सर्व वर्णाचे लोक सहभागी होतात. आणि प्रेमाने गुण्या गोविंदाने जे दरवर्षी ही वारी जे संपन्न होते, तशीच वारी जे या वर्षी देखील संपन्न होईल. असंच आपण पुढे जाऊया आणि बाकीच्या माऊलींसोबत वार्तालाप करूया. धन्यवाद साहेब. लक्षात सुधारा. आज येतोय म्हणून आनंद होतोय आणि या वारीमध्ये दरवर्षी आम्ही येतच असतो, पण आज खूप आनंद वाटला आणि मन भरून आलंय. आज एवढं शेकडो वारकरी पायी वारी करत जातात पंढरपूरला. विठुरायाच्या प्रेमापोटी जातात. तुकाराम महाराजांच्या ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमासाठी, आशीर्वादासाठी भाविक लोक इथं गर्दी करतात आणि वारीचा आनंद घेतात. साहेब कसं वाटलं पूर्ण कायदा सुव्यवस्था कशी वाटली आपल्याला? एकदम सुंदर आहे, काही नाही. आता आम्ही पाहिलं ऍम्ब्युलन्स 2-3 ऍम्ब्युलन्स अशा अडकल्या होत्या, पण लोकांनी उत्स्फूर्तपणे रस्ता दिला. गर्दीतनं वाट काढून त्या ऍम्ब्युलन्सला रस्ता दिला आणि त्या ऍम्ब्युलन्स व्यवस्थितपणे कार गेल्या. काही नाही, अगदी सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. सगळंच खूप चांगलं आहे. जे महाराष्ट्राच्या बाहेर राहतात लोक, ज्यांना महाराष्ट्राच्या पूर्ण परंपरेबद्दल, वारकरी संप्रदायाबद्दल माहिती आहे, त्यांना तुम्ही काय संदेश देऊ? इथं कोणीही असं महाराष्ट्र किंवा असं कुठल्या राज्याचा वगैरे असं नाही. संपूर्ण
हिंदुस्थानातील लोक या ठिकाणी येतात, बाहेर देशातही लोक येतात. सर्वांसाठी वारी आहे, असे ठरवले की एका राज्यासाठी वगैरे याच्यासाठी नाहीये. सर्वांसाठी वारी आहे. जो कोणी मनुष्य आहे, त्या जो कोणी भगवंताचा प्रेमी आहे, त्या सर्वांसाठी ही वारी आहे. आणि इथं कोणालाही आमंत्रण दिलं जात नाही, कोणालाही निमंत्रण दिलं नाही. स्वतःहून लोक येतात हे फक्त आणि फक्त भगवंताच्या प्रेमापोटी येतात. रामकृष्ण हरी. अशाच प्रकारे जे आपण एक एक करून सर्व माऊलींची बोलूया, त्यांची जे प्रतिक्रिया या पूर्ण वारी बद्दलची जे आहे घ्यायचा प्रयत्न करूया. ठिकाणी खूपच सुंदररित्या जे आहे आपण मागे बघू शकता, माऊली संत तुकाराम माऊलींची जी आहे या ठिकाणी पालखी आलेली आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आत्ताच थोड्या वेळापूर्वी जे या ठिकाणाहून गेली, लोकांनी जे त्यांचे दर्शन घेतले आणि आता जे संत तुकाराम माऊलींची जे आहे या ठिकाणी दर्शन घेण्याचं काम जे आहे सुरू आहे. तर खूपच सुंदररित्या आपण एक एक करून सर्व माऊलींची, सर्व भक्तांची जे बोलत आहोत. तर नमस्कार साहेब. नमस्कार. मग कसं चाललंय पूर्ण? पहिलं तुमचं इंट्रोडक्शन द्या. नाव काय आपलं? प्रथमतः या हडपसर नगरीमध्ये या तुकाराम महाराजांच्या पालखीचं सहर्ष असं स्वागत आहे आणि आलेल्या सर्व भाविक भक्तांचं देखील स्वागत आहे. मग कसं वाटलं साहेब पूर्ण जी या ठिकाणी वारी तुमच्या गावावरून जात आहे, हडपसर गावावरून जात आहे, पूर्ण वातावरण कसं आहे या ठिकाणी? सर्व वातावरण चांगलं आहे. म्हणजे लोकांचा प्रतिसाद कसा आहे? प्रतिसाद पूर्णपणे प्रतिसाद आहे लोकांचा. तर वारीच्या माध्यमातून तुम्ही बाहेरच्या लोकांना, म्हणजे ज्या लोकांना वारीबद्दल माहिती नाहीये, जी लोक वारीबद्दल ज्यांना काही सुद्धा माहित नाही, म्हणजे तर त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? वारी म्हणजे काय तुमच्या हिशोबाने थोडक्यात? वारी म्हणजे विठ्ठलासाठी केलेली एक आराधनाच आहे. मग त्यासाठी लोक इथून वारी करत पंढरपूर पर्यंत चालत जातात, अशा प्रकारे सांगू शकतो. म्हणजे पूर्ण एक भक्तिमय वातावरण आहे, पूर्णपणे भक्तिमय वातावरण. ज्यामध्ये सर्व समाजाचे, सर्व धर्माचे, सर्व जातीचे लोक सहभागी होतात. यस. आणि हे दरवर्षी जेव्हा हडपसर मध्ये ही पूर्ण जत्रा भरते, तर तेव्हा तुमचं कसं असतं पूर्ण वातावरण हडपसरचं? पूर्णपणे वातावरण भक्तिमयच असतं. पूर्ण लोक पूर्ण प्रतिसादानेच येतात. पूर्ण वातावरण भक्तिमयच राहतं. तर अशाच प्रकारे आपण बोलत आहोत लोकांची, त्यांची जे प्रतिक्रिया घेत आहोत. जे बाहेरून येतात जे बाहेरून पाहतात किंवा ज्यांना असं वाटतं की हे वारी काय आहे, त्यांनी एकदा तरी इथं येऊ नये ना, या वारीचा आनंद घ्यावा, अनुभव घ्यावा, अवश्य अनुभव घ्यावा. कारण इथं आल्यानंतरच कळतं ही वारी काय आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. हरी. आम्ही मुंबईवरून आलेलो आहोत. आमचं गाव सातारा जिल्ह्यातलं आहे आणि हा सोहळा असा आहे की इथं ही ऊर्जा आहे पॉझिटिव्ह. ही ऊर्जा आणि हा सोहळ्याचा आनंद लोकांनी लुटावा आणि पुढच्या वर्ष, कारण हे जर तुम्ही मिस केलं तर ते तुम्हाला पुढल्या वर्षीच आहे. त्यामुळे हे एकदा तरी येऊन अनुभवावं. प्रचंड असा भक्तांचा जनसागर उसळलेला आहे आणि पंढरपुराच्या विठुराला एकच साकडा आहे की सर्वांना सुखी समृद्धी ठेव, शेतकऱ्याच्या रानात चांगलं पीक पिकू दे आणि महाराष्ट्राचं राजकारणही सुस्थितीत येऊ दे. दुसरी गोष्ट म्हणजे की पोलीस प्रशासनाचं एक चांगलं सहकार्य लाभलेलं आहे इथे आणि वर्दीतलेच खरे पांडुरंग आहेत हे पोलीस. लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळतोय. पोलिसांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे. वारीचं अतिशय सुंदर नियोजन आहे. लोकांची कसलीही गैरसोय झालेली नाहीये. पुणे महानगरपालिका असेल, प्रशासन असेल, सरकारच्या वतीनं सगळ्या सोयी वारकऱ्यांना पूर्णत्वाच गेलेल्या आहेत. म्हणजे चांगला सपोर्ट मिळालेला आहे सरकारकडूनही आणि पावसाने उघडीप दिलेली आहे. त्यामुळे प्रचंड लोकांचा जनसमुदाय उपस्थित आहे. हा फक्त ही एक संस्कृती नाही, ही एक परंपरा आहे आणि हा एक म्हणजे हा सोहळा त्या वेळेपासून चालत आलेला आहे. हा असाच कायम राहणार आहे. ह्याच्यात काही खंड पडू शकत नाही. तर धन्यवाद साहेब, तुम्हाला पण खूप खूप धन्यवाद. नाव काय त्यांचं? मंगेश साळुके साहेब. मी साहेबांसोबत मी बादशाह पाटील. एक एक करून जे या ठिकाणी आपण माऊलींची वार्तालाप करत आहोत, त्यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर या ठिकाणी दोन माऊली भेटलेत आपल्याला. नमस्कार साहेब. नमस्कार. आपलं नाव काय? ओंकार बालाजी जातकर. मग जातकर साहेब कुठले हो तुम्ही? परळी वैजनाथ. परळी वैजनाथचे. म्हणजे इथं काय कामाला वगैरे आहे का कसं? हा, कामाला आहे. कामाला. मग कसं आहे पूर्ण वातावरण इथं? पूर्ण आता भक्तिमय वातावरण झालेलं आहे खाली उतरा. आणि चांगलं प्रसन्न वाटत आहे. खूप गर्दी आहे. लोकांची एवढी पब्लिक कधी बघितली नाही जास्त. आणि हे एक पालखीच्या निमित्तानं सगळे एकत्र आलेले आहेत लोक आणि हे चांगली गोष्ट आहे आणि भारी वाटते जरा. तर तुम्हाला कसं वाटलं, म्हणजे कायदा सुव्यवस्था वगैरे या ठिकाणी व्यवस्थित आहे सगळं काही. म्हणजे कसल्याही प्रकारचं काही त्रास नाही? त्रास मला तर कुठं दिसण्यात नाही आला. फक्त स्वच्छते बाबतीत थोडंफार सोयी सुविधा केल्या पाहिजेत. म्हणजे या ठिकाणी जे डस्टबिन वगैरे ठेवायला पाहिजे होते किंवा जे आपल्या घंटा गाड्या वगैरे असतात ते ठेवायला पाहिजे त्या पण. आणि दुसरी गोष्ट पुन्हा स्वच्छतेसाठी म्हणजे जसं की टॉयलेट्स
तसे काही काही ठिकाणी अवेलेबल करून द्यायला पाहिजे. म्हणजे पोर्टेबल टॉयलेट पाहिजे. पोर्टेबल टॉयलेट्स, पुन्हा स्वच्छता पण. व्हील आपली जी लोकसंख्या प्रचंड आहे आपल्या देशामध्ये, ज्या लोकांची संख्या खूप जास्त आहे, एवढी पब्लिक एका जागी आली तर घाण ही होणारच. तरी देखील आपण त्याला कमी करू शकतो काही उपाययोजना करून. सरकार ही करतच आहे प्रयत्न, परंतु एवढ्या लोकांना मॅनेज करून त्या सगळ्या गोष्टी करणं अवघड आहे. आपण फक्त प्रार्थना करू माऊलींच्या चरणी की बाबा पुढच्या वर्षी याच्यापेक्षा चांगलं होईल, सुव्यवस्था होईल, याच्यासाठी आपण प्रार्थना. डेव्हलपमेंट डेव्हलप सिटी आणि डेव्हलपिंग सिटी. तर अशाच प्रकारे लोकांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी घेत आहोत. सर्व माऊलींशी आपण बोलत आहोत. तुम्ही बघू शकता किती भक्तांचा कल्लोळ या ठिकाणी आलेला आहे. आता गर्दी थोडी कमी झाली आहे. सगळेजण जे आहेत माऊलींचं दर्शन घेऊन, ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेऊन जे घरी गेलेले आहेत, काही लोक तुकाराम माऊलींच्या जे दर्शनासाठी थांबलेले आहेत. आपण जे ब्रिज वरून खाली पण जाणार आहोत, त्या ठिकाणी जे आहे माऊलींच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व भक्तांसोबत सुद्धा आपण वार्तालाप करणार आहोत आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला बघूया पुढे काय. तर या ठिकाणी 2 मिनिटं, या ठिकाणी जे आहे आपल्याला एक माऊली भेटलेले आहेत, त्यांच्यासोबत आपण बोलूया. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी विठ्ठल पांडुरंगा ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज की जय. माऊली नाव आहे आपलं? दिलीप दांडेकर. पण दांडेकर साहेब कुठले तुम्ही प्रॉपर? आम्ही अकलूजचा आहे. सोलापूर जिल्हा. म्हणजे मी पण अक्कलकोटचाच आहे. म्हणजे 2 सोलापूरकर जे आहेत या ठिकाणी भेटलेले आहेत एका ठिकाणी. तर माऊली पूर्ण जे सोहळा आहे आपला, हे दिव्य सोहळा आहे, या दिव्य सोहळ्याबद्दल जे ज्यांना माहित नाही त्यांना बोला तुम्ही, काय आहे दिव्य सोहळा? ऑल इंडियामध्ये असला कुठंच आपल्या आंतरराष्ट्रीय सगळं असा मेळा होत नाही. पंढरपूरच्या विष्णू मेळ्यामध्ये पंढरपूरची वारी, आषाढी वारी ही जगात कोणत्या देशाला होत नाही, ही महाराष्ट्रामध्येच होत असते. पांडुरंग ईश्वर आणि ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराजाचा कृष्णाचा मेळा हा अत्यंत सुंदर असतो आणि काही वारकरी 25-30 लाखाने पंढरपूर मध्ये चंद्रभागेच्या स्नानी आणि 25 तारखेला आखाडी वारीला दखल होत आहेत. पायी वारी करत आहे. किती वर्ष झालं तुम्ही करताय? आम्हाला हे 11वं वर्ष चालू आहे पायी वारी. हा पंढरपूर. तर असे जे आहे प्रचंड वैष्णव जे आहेत आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहेत, माऊलींचे भक्त आपल्याला पाहायला भेटत आहेत आणि सर्वांचं जे आहे वेगवेगळा अनुभव या ठिकाणी आपण बघत आहोत, घेत आहोत. खूपच सुंदर आहे भाऊ. त्याच्यामध्ये असाला आम्हाला किती अडचण आली तरी मी ऊन असो, पाऊस असो, वारा असो, आम्ही पायी वारी पंढरपूर पर्यंत 400 किलोमीटर चालत जाणार म्हणजे जाणार. म्हणजे ही जे भक्ती आहे, हेच प्रेम आहे. आम्हाला पांडुरंगाच्या विश्वासाने आम्हाला काही कमी पडत नाही. वा वा वा. तर असे जे आहे माऊली भक्तांची आपण बोलत आहोत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न. जे आपल्याला काही छोटे माऊली सुद्धा भेटलेले आहेत. तर रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नाव काय मावा? स्वराज चव्हाण. स्वराज चव्हाण. मग कसं म्हणतो, कुठले प्रॉपर? मी आता पुण्यातलाच आहे प्रॉपर. पहिला कुठला होता? पहिला पण इथेच होतो. मग आता म्हणला त्यामुळे म्हणलो. कोणती शाळा? साधना इंग्लिश मिडियम. साधना इंग्लिश मिडियमचा होय. माझा मोठा भाऊ पण तिथं शिकलाय. मी प्रॉपर सोलापूरचा आहे. मग कसं झालं, पूर्ण कशी आहे जत्रा? एक नंबर. खूप गर्दी आहे, फक्त चेंगरा चेंगरी आहे. पार्किंगचा सेन्स नाही लोकांना. बाकीचं काय नाही, निवांत सगळं. बंदूक वगैरे घेतली आहे. मग पार्किंगचा मेन प्रॉब्लेम कुठे झालाय तुम्हाला? आता इथंच अख्ख्या रस्त्यात लोक गाडी लावायला लागले. बीपी रोडवर. हो. म्हणजे लोकांना इथलं इथं वारी चालू आहे, जत्रा चालू आहे, काय कळतच नाही. 0 सिविक सेन्स. 0 सिविक सेन्स. वा वा. मग काय कॅम्प घेतला सा? हो, या थंड प्यायला. धन्यवाद धन्यवाद. तर असे जे छोटे माऊली आपल्याला भेटत आहेत त्यांच्यासोबत आपण बोलत आहोत. म्हणजे लहान मुलांना कळतंय की कशा प्रकारे आपण सिविक सेन्स ठेवायला पाहिजे, कशा प्रकारे आपण वागायला पाहिजे, ज्यामुळे जे लोकांना त्रास होणार नाही. परंतु या ठिकाणी येणाऱ्या मोठ्या लोकांना ते कळत नाही. बरोबर आहे का? हो बरोबर. कोणासोबत आला? मी दादा वहिनी सोबत. दादा वहिनी तिकडे तिकडे आहेत का? वा. तर चला जाऊया पुढे आणि अजून माऊलींसोबत बोलूया.